नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर अशा 2 पर्स कशा शिवायच्या ते बघणार आहोत. तर इथं हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी, सिक्वेन्स फॅब्रिक आहे हे, जे की एम्ब्रॉयडरी आणि विथ टिकली वर्क आहे यावर. आणि हे असेच कपडे पर्ससाठी वापरले जातात. तर इथे मी रबर शीट आणि नॉन वेव्हन फॅब्रिक घेतलं. याचा साईज आहे 6.5 बाय 9 इंच. तर इथे 2 पीस मी कट करून घेतले, बॅक साईड आणि फ्रंट साईडचा. बॅक साईडचा आहे तो प्लेन सिल्कचा आहे. तर इथे आपण हा येलो कलरचा आपण कपडा घेतलेला आहे या ठिकाणी. दोन डबल झिपर असल्यामुळे 2 झिप घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण 9-9.5 इंचाच्या. तर या ठिकाणी पहिल्यांदा रबर शीट खालच्या साईडनं ठेवलेलं आहे. नंतर बॅक साईडचा सिल्कचा पीस ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला झिप जोडून घ्यायची आहे. झिप जोडताना आपण त्यावर अस्तर ठेवून घेणार आहोत. अस्तर वरच्या साईडनं घेतल्यानंतर पलटी केली की तर त्यावर ते रबर शीटच्या वरती हे अस्तर येणार आहे. तर इकडून थोडंसं रबर शीट सरकत नव्हतं, तर रबर शीट वरच्या साईडनं घेऊन मी शिलाई करत आहे. त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे, कारण डायरेक्ट रबर शीटला अस्तर जर लावलं तर परत आपल्याला पायपिंगला वेगळा कपडा वापरावा लागतो आणि त्यामुळे जाडपणामुळे परत शिलाईला अडचण येते. तर इथे अशा पद्धतीने अस्तर बसवलेलं आहे. तर आपल्याला 3 साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 इंचाचं मार्जिन सोडून तिथे एक शिलाई करून घ्यायची आहे. जिथे आपण आता कपडा कट करणार आहोत तेवढा. तिथे झिप लावून घ्यायची आहे. शिलाई सोडून साईडनं आपल्याला कटिंग करायचं आहे कपडा. त्यानंतर दुसरी झिप घ्यायची आहे. इथे पण आपण अस्तर वापरणार आहोत. त्यानंतर दुसरा पीस जोडून घेतला यावर. तर आपल्या हे पॉकेटसाठी, फ्रंट पॉकेटसाठी इथे अस्तर लावून घेत आहे. आता हे अस्तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. त्यानंतर रनर टाकायचा आहे मधल्या झिपला. इथे रनर लावून घेतलेला आहे आपण. दुसरा पीस जोडून त्यावरही रनर टाकलेला आहे. त्यानंतर तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या ठिकाणी. तर ही पर्स आपली झटपट झालेली आहे शिवून. इथे एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे साईडनं. त्यानंतर ही पर्स उलटून बघू शकतो. तर या पर्समधून आपण आतल्या साईडनं पायपिंग करावं लागणार आहे याला. त्यात दुसरी पर्स बघूयात आपण. तर हे फॅब्रिक घेतलं, हे तसंच आहे, सिक्वेन्स फॅब्रिकच आहे हेही. तर इथे आपण या साईडला पण असंच केलेलं आहे. खालच्या साईडनं रबर शीट घेतलं आणि वरती अस्तर अशा पद्धतीने जोडून घेतलं आणि आता दाबटीप घ्यायची आहे त्यावर. हा पीस तयार झाला, आपण साईडला ठेवून दिला. त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे.
हा पीस फक्त रबर शीटला जोडून घ्यायचा आहे. चा चारही बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 इंचावर इथं मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे इथं. त्यानंतर हा कपडा कट करायचा आहे. दोन पर्समध्ये काय फरक आहे तो नंतर बघू शकता तुम्ही. रबर शीट खाली घेतलेलं आहे मी खालच्या साईडनं. आता हे अस्तर आपण दुमडून दाबटीप घेतो त्यावर. आपली संपूर्ण पर्स ही इनविजिबल होणार आहे, जिच्यात शिलाई दिसणार नाही बिलकुल कुठे बाहेर. बघू शकता नंतर. आता इथे दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर पॉकेटसाठी अस्तर वेगळं येणार आहे यावर. ते अस्तर आपण नंतर लावणार आहोत. इथे आपण आता झिप लावून घ्यायची आहे मधल्या पॉकेटसाठी. यानंतर मेन फॅब्रिक हे अशा पद्धतीने अस्तर असणार आहे, पण ते अस्तर आपण नंतर लावून घेणार आहोत. यावर तर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. झिप लावून घ्यायची आहे. झिपच्या वरती आपण अस्तर ठेवणार आहोत. त्यानंतर हे अस्तर पलटी मारून इकडे दाबटीप घ्यायची आहे. शिलाई बिलकुल दिसत नाही आहे नंतर. ते वरच्या साईडनं दाबटीप घ्यायची आहे यावर. एक रनर टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता बॅक साईडला पूर्ण शिलाई आतल्या बाजूने गेली आहे. तर आपण इथे अस्तर जोडून घेतलं आणि मेन फॅब्रिक साईडनं घेतलं. तर झिपला असे मधोमध पकडून व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे चारी बाजूनी. थोडंसं मार्जिन सोडायचं आहे अस्तरवर. बघू शकता पुढे. ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट केलं अस्तरचं. आता इथे थोडंसं शिलाई मार्जिन सोडलं आणि सरकावून पुढे मी शिलाई केलेली आहे. आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं इथे कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आता इथे जिथं मार्जिन सोडलं तिथून आपल्याला ही बॅग उलटवून घ्यायची आहे. पर्स व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे मार्जिन सोडलेली जागा शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर हे आतल्या साईडनं सरकवून घ्यायचं आहे कापड. अशा पद्धतीने आपली ही पर्स तयार झालेली आहे. पुढे बघू शकता तुम्ही. तर 2 प्रकारच्या अशा आपल्या ह्या पर्स तयार झालेल्या आहेत. आणि 2 पर्समधला काही फरक आहे तो तुम्ही पुढे बघू शकता. तिथे बघा आतल्या साईडनं संपूर्ण आपली शिलाई हाईड झालेली आहे. कुठेच नाही, इनविजिबल आहे. आणि ह्या दुसऱ्या पर्सला आपण पिवळ्या पर्सला जे शिवलेलं आहे त्या साईडनं आपल्याला तिथे पायपिंग करावी लागणार आहे. तर हे डबल झिपर पॉकेट तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा.